नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. हां, तर आम्ही पाठी एकच ब्लॉग केलेला, लॉंग ब्लॉग. हां, आणि आता आम्ही एक दुसरा ब्लॉग आमचं लॉंगवालो. तर आता आम्ही बसलेलो, चहा वगैरे, चहा नाश्ता झालो आता. आणि आज दाखवायचं असं काय नाही, बस जेवण करतो. हां, जेवण आमचं आज स्पेशल हा, कारण आम्ही शोल्यामध्ये भजी, कांदा भजी टाकून काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट, काहीतरी वेगळा काहीतरी करूचा. हा, त्याच्यामुळे छोल्याची आमटी, त्याच्यात आम्ही भजी टाकतलो, असं काहीतरी करतो. त्याच्या टाइम भजी घेऊन येलो. आणि आणि काय अजून काय करतो तितक्यात अजून काय काय नाही, जेवणच बनवतो. चला तुमका दाखवूया आम्ही जेवण कसं बनवलं होता. चला, आज कंटाळा येता, कारण पाऊस बाहेर चिखल चिखल झालो आणि आमका वैताग येता बाहेर पडा. खूपच पाऊस लागता, कंटाळा येता कुठे बाहेर पडायला. जाऊ बाहेर भेटणार नाही, तर बाहेर जाऊन पण आम्ही ब्लॉग करू शकलो असतो, पण बाहेर जाऊ भेटणार नाही, कारण पाऊस तसं नाही, जास्त पाऊस नाही, पण कमी पाऊस पडतो. बारीक आमच्या बारीक बाहेर, पडता पण तो चिखल करून जाता. हा, आमच्या बाहेर बिल्डिंगच्या खाली चिखल करता खूप, असं एकदम चॉकलेट चॉकलेट झाला बाहेर त्याच्यामुळे. चला मग आम्ही बाहेर जायच्या अगोदर, क्लासला जायच्या अगोदर आम्ही छोले लावून गेलेलो, ते शिजलेत. आणि आता येऊन मी परत अजून 2 शिट्ट्या काढल्या, कारण ती माका वाटलं की त्या शिजाक नाही होते म्हणून. आता आम्ही बनवूया. चला मग आता आपण कांदा आणि कांदो करी होते मी एका कांदा आणि एका टोमॅटो, कांदो आणि टोमॅटो आपण कट करून घेऊया आणि फोडणी लावायला. माझं तर काय हे वाटणार आहे, कारण मी आज किती झोपले, सकाळी 12:30 वाजल्यापासून मी संध्याकाळी 6:15 पर्यंत झोपले. हा, दुपारचा झोपता पण रात्रीचा झोपणार नाही नंतर. रात्रीचं नुसतं मोबाईल चालवते आणि मग नेट संपता रात्रीच माझा. मग दिवसभर मी माझ्या पतिदेवचा नेट संपवते, आणि मग संध्याकाळी ते येईल की मग माझा नेट संपला, 90% संपला असं होतं. त्याच्यामुळे पण मग दुपारी मी करू तरी काय करू मित्रांनो. मी दुपारचा एकतर माझी सगळी कामं जातात, 10 वाजेपर्यंत सगळी कामं जातात. डबो वगैरे, बाबूचं पण मी डबो वगैरे देऊन माझं 10 वाजता 10 वाजता तो जातं ना, मग सगळं होऊन जातं तेव्हाच. मग त्याच्यानंतर मी करू काय? मोबाईल बघून बघून डोळे खराब होतले, असं मग माझ्या नवऱ्याने सांगलं, म्हणून मी झोपते. झोपन डोळे बरे राहतले ना, सेफ राहतले, झाकान राहतले. त्याच्यामुळे आता झोपान इकडे राहता आणि रात्री मग सांगता माझा डोक्या दुखतं तर दुखतात ना, माझ्या डोळ्याचा नंबर वाढला. हो म्हणा, ते का सांगते मी दुपारचा झोपत नको. झोपला तर कसा वाईट, कमी झोपाता. जास्त झोपता, ह्या 4 तास झोपताला, मग डोक्या दुखता. हो 4 तास बरोबर. पण माझं असं होतं की मला वाटतं की मी आता 1 तास झोपणार आणि लगेच उठणार, पण उठायलाच होत नाही बाई. दुपारची झोप एवढी चांगली असते ना, म्हणजे असं वाटतं की कळतच नाही कधी 5 वाजता. सांगता रात्रीचा लवकर झोपायचा, पण ता ऐकणार ना. पण मी दुपारचं नाही झोपले ना, तरी मग रात्रीची झोप येणार नाही की ते काय माहित. क्या कर सकते हैं अब इसको. 2 तारखेक बर्थडे झालो, पण आम्ही काही गिफ्ट देऊ नाही. पण आता आम्ही तिला गिफ्ट दितलो, कधी गिफ्ट देतो सोमवार नाही तर मंगळवारी. हा, पण ते काय गिफ्ट घेऊन आज कळणार काय घेऊ? कपडे भरलेले असत, परत चप्पल वगैरे असं काही घेऊन गेला तर मी बोलले चप्पल नाही तर चप्पल म्हणजे आता पावसाळी क्रॉक्स वगैरे काहीतरी देऊया म्हणून, असं शूज वगैरे काहीतरी. पण आमच्या मिस्टरांका वाटतं की चप्पल नाही, बोलण्याचं अर्थ की चप्पल बोललं, पण चप्पल नाही द्यायचंय, क्रॉक्स नाही तर असं काहीतरी देऊया म्हणून. पण आमका बर्थडे दिवशी आमका पार्टी दिली. बर्थडे दिवशी आम्ही गेलेलो खानवे फार्मला. जोक पण मस्त होता. मी कसं जेवले, ह्या चिकन ह्याका मटन खाना ना, मग ते चिकन हंडी मागायली. चिकन हंडी ती पण तिखट झाली आहे का, आणि मग जरा जर तिकड असं माका इतक्या असला तरी इतक्या लागतात, त्याच्यामुळे माका खाऊ जमणार नाही. खाल्यान कसा जरासा चिकन आणि केक, जास्त तो केक असा दोन मिक्स करून. माझा ताट होता, त्याच्यामध्ये इथे चिकन, इथे काय नान का रोटी होती, आणि इथे केकचं पीस मी पहिल्यांदा घेऊन मी पहिल्यांदा चिकन सोबत खाल्लंय.
पण नंतर माका नंतर खूपच तिखट भोगा लागला. लागल्यानंतर माझे मिस्टर साईडला बसलेले हे, मग त्यांना मी केक मग त्यांच्यानी केकचं पीस काढल्यानी आणि माझ्या प्लेटमध्ये ठेवल्यानी. मग मी ना हे काय ते रोटी असं चिकनला जरासं लावायचं, जरासं लाय चिकनला आणि नंतर केकला लाय, म्हणजे रोटीमध्ये ह्यासाठी चिकन ह्यासाठी केक, आणि मग तर मी खाल्लंय. आणि असं करून करून त्यांनी अर्धो केक एकट्यान संपवलाय. केक चांगलं होतं कारण मी माझ्या चॉईसने घेतलेला आहे. कशाचं? रबडीचं केक घेतलेला आहे कारण मला आवडतं तो सगळ्यांना आवडलो. हो, ऑलमोस्ट संपलो आपलं केक. आपण जेवण मस्त होतं करून केक. पण केक खाल्लो. अर्धा तर मीच खाल्लंय. मी केकच खाल्लाय. फक्त एक रोटी खाल्ली असते ना मी. फक्त एक रोटी खाल्लाय आणि सगळं केक खाल्लंय. सगळं म्हणजे जास्त तो केक मी खाल्लाय. आदल्या दिवशी खातोय बर्थडे वगैरे एवढासाच, आणि नंतर पण मला असं वाटतं की मी जास्त खाऊ हवं होते. तिखट लागलेलं असलं तरी मी जास्त खाऊ हवं होते असं वाटत होता काल. भूक लागली तेव्हा, पण म्हटलं नको आता, तिखट होत आता. मला तिखट अजिबात जमणार नाही. आणि माझ्यामुळे आता मी माझ्या घरातल्यांका पण अशीच सवय लागली आहे, माझ्या दिरांका नेमका, की त्यांना पण तिखट जाणार नाही आता माझ्यामुळे. मी पण आता गोडच करते जेवण, त्याच्यामुळे त्यांना ती सवय लागली. एका वर्षात ते पण आता सगळं गोडच खातात. त्यांना पण आता तिखट जमणार नाही. एक वेळ दादा खातील पण आमच्या मिस्टरांका नाही जमणार तिखट खाऊ. तर असा विषय झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही तिकडनं आलो खानवी फार्मवरनं, आणि नंतर आम्ही माझी नणंद, माझा छोटा दीर, काका, काकी, परत सोनू दादा, म्हणजे ज्याचा बर्थडे होता तो माणूस, नंतर माझे मिस्टर आणि आमचं बाबू आणि विकी बाई. आम्ही किती जण होतो? 9 जण होतो. 9 जण ना. आम्ही जेवलो आणि नंतर आलो, आणि नंतर आम्ही किती वाजता आलो घरी? 12 वाजता. 12ला घरी आलो. रात्री 12ला घरी आलो. त्याच्यानंतर आमची गप्पा. आमचं एक असं हेच आहे, म्हणजे आम्ही ह्या 2 घरांचं आमचं एक रुटीनच झालंय की कोणाचा पण बर्थडे असून दे किंवा पार्टी असून दे, म्हणजे कशीच आम्ही अशीच एखादी, म्हणजे कधी महिन्या 2 महिन्यात कधीतरी आम्ही असं एकत्र जेवण करतो. आमचं जेवण वगैरे झालं ना की आम्ही जरासं असं वॉक करून येतो सगळी जण, त्या घरातली आणि ह्या घरातली, म्हणजे विकी भाईंची फॅमिली आणि आमची फॅमिली. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सोनू दादा हे आणि मी, आणि त्यांच्यामध्ये आता धनुताई नाहीये, विकीबाईंची बायको आता नाहीये, गावी गेलीये, पण विकीबाई, धनुताई, अनु आणि आमचं बाबू, आम्ही सगळी जण वॉकिंगला जातो. आणि त्याच्यानंतर वॉकिंग झाल्याच्या नंतर जे आम्ही घरात आमच्या गप्पा मारत बसतो, मग ते रात्रीचे कधी 2 वाजतात, कधी 2:30ला काय बोलतात? ते नको प्लीज. टायमिंग म्हटलो ना किती, आपण कसे 1:30 म्हणतो, ह्या ना 1:30 म्हणताला, अर्धा 2:30 म्हणताला, असं याचं टायमिंग. आता तू काय सांगणार तुम्हाला? आता तुम्ही सांगितलं हो. तर आमचे कधी 1:30 वाजतात, कधी 2:30 2:30 वाजतात. हा, तर आम्ही जास्तीत जास्त 2:30 पर्यंत आम्ही झोपलेलो आहे. आणि आमच्याकडे अशी पार्टी असली ना, म्हणजे कधीतरी, की आमच्याकडे असा हा वेळ कधी निघान जाता लागेल कळणारच नाही, कारण आम्ही गप्पाच मारत असतो. आणि स्टार्ट करतो एका गोष्टीकडून आणि संपयतो हॉरर स्टोरीकडे. दुसरीच गोष्टी खाली पडलेली सुरी. आमची स्टार्टिंगची स्टोरी वेगळी असते आणि एंडिंगला आमची हॉरर स्टोरी असतात. आणि हॉरर स्टोरी आमच्या बाबूकडसून ऐकायची खतरनाक. बाबू आम्ही सॅटर्डेची ना मूवी आणून सांगतो डाउनलोड करून, हॉरर मूवी किंवा कसली पण मूवी, जास्तीत जास्त हॉरर मूवी. आणि आम्ही सॅटर्डे नाईटला रात्रीची जेवण वगैरे करून 11:30-12च्या टाइमला आम्ही जी टीव्ही बघित बसतो हॉरर, सगळीकडची लाईटिंग बी बंद करून. हॉरर मूवी लाव सांगतला आणि बघतला कसा असा बघतला. तर माका भीती वाटत हॉरर मूवी. मी अंगठे कानात घालते असे आणि डोळे बंद करतोय, आणि हळूहळू ह्या गॅप, ही छोटी छोटी गॅप होती, त्याच्यातनं मी जरासे सीन बघते हॉररचे असतात ते. जेव्हा हॉरर मूवी मध्ये रात्र होता ना तेव्हा माका बघूक जमणार नाही, माका बघूक भीती वाटता की जे डे होता ना तेव्हा मी बघतोय, पण मग रात्री कसं बघू नाही. आणि आम्ही मग सॅटर्डेची वगैरे अशी मूवी बघतो, कारण संडेच्या दिवशी लेट उठायचं असतं ना, म्हणजे आम्ही रुटीनच केला आमचा की सॅटर्डे मूवी नाईट आणि संडेला आम्ही लेट उठतो. तर लेट म्हणजे जास्तीत जास्त आम्ही 9 पर्यंत उठतो ना, जास्त 10. हा.
कारण पाणी जाईल म्हणून आमका लवकर उठून पाणी भरूचं लागतं, नाहीतर आमच्यापेक्षा पण लेट उठणं असतो. तर असं होता. बाबू आणि आमचं बबलू सेम. बबलू आमचं इतकं नाही, म्हणजे बबलू जोपर्यंत बबलू बाहेर नाही बोलला आमचं. बबलू म्हणजे माझं भाव. बबलू म्हणजे त्यांना कसं कळणार? तो कोण कळत सांगतो नाही का जरा? कळणार नाही कोण सांगणार तुका मग? सांगतो लो कोण पहिलो बबलू भाऊच म्हणजे- माझा तो. बबलू म्हणजे माझा भाऊ. भाऊ माझा सक्का भाऊ. तर देवा पण माझा भावच. देवा म्हणजे बाबू. हा, आणि मी बाबू बाबू करते ना, त्याचं नाव देवा, देवदत्त गावडे. तर देवा पण माझा भावच लागता आणि बबलू माझा सक्को भाव लागता आणि देवा माझा रिलेटिव्ह पण लागता, भाव पण लागता. दोघं पण सेमच आणि माका दोघं सारखेच. पण बबलूची कमी ना हडे माझं लग्न झाल्यानंतर बाबू पूर्ण करता. त्याच्यामुळे आणि मी जरा तरी काय बोलले ना तर माका ट्रोल कसा करूचा ना या बबलूक आणि बाबूक चांगला येतात. त्याच्यामुळे मस्त दोघा पण आणि मला दोघा पण खूप आवडतात. थांबायचं आम्ही व्हिडिओ करतो ना, पण माका एडिट करून जमलं ना. एडिट करायचं काम माझी बाहेर करतात. हा, माझ्या मिस्टरांका एडिट करू घेणार नाही. एडिट म्हणजे त्यांना थंबनेल म्हणजे काय तर माहित नाही होता. माका आता माहित आहे. आता कळता. ब्लॉग म्हणजे काय ते माहित होता. हो, हा माहित होतं, पण जास्त ऍक्टिव्ह नसतं ते सोशल मीडियाला वगैरे. म्हणजे कारण त्यांचं सोशल मीडिया पण मी हे करतोय, यूज करतोय आणि माझं त्यांच्याकडे असतं, त्यांचं माझ्याकडे असतं, असं काही नाही. पण ते कधी यूजच करणार नाही, कारण ते कामावर मोबाईल घेऊन जाणार नाही, दुसरा मोबाईल घेऊन जातात. आणि मोबाईल माझ्या घरातच असतो. आणि मेन म्हणजे त्यांना जास्त सोशल मीडियाचं काही ह्या नाही, नॉलेज पण नाही आणि हे पण नाही. इव्हन मला असं घेतात, इव्हन त्यांच्यानी ना इन्स्टा आयडी फक्त असंच ओपन करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या बायोमध्ये मी टाकलंय सगळे त्यांची बायोची डिटेल. परत आता मी व्हिडिओ करते, ती कोलॅबरेशन वगैरे कसा करतो तर मी शिकवलंय. व्हिडिओ मी करतोय, एडिट मी करतोय, थंबनेल वगैरे मीच करतोय, टायटल वगैरे मीच हे करते. आता कुठे हातात मोबाईल पकडून बोलतो सेकंड व्हिडिओला. फर्स्ट व्हिडिओला पण असे मी याच सांग, मी ती याच सांग असे करत होते. लाजतात खूप, पण खूप चांगले आहेत. आणि मला हे सांगायचंय, लग्नाच्या आधी 1 महिना माझ्यासाठी उपवास केलेला. की उपवास नाही करू, फक्त नॉनव्हेज बंद केले. 2 महिने बंद केले. हा, नॉनव्हेज बंद केलेलं 2 महिने पूर्ण बंद केलं. कारण सांगितलेलं लग्नासाठी काहीतरी होतं, त्यांचं पत्रिकेमध्ये काहीतरी होतं, त्यासाठी लग्नासाठी नॉनव्हेज 2 महिने बंद करून ह्या माणसाला मी प्राप्त झाले. तर ह्या माणसाने ना 2 महिने नॉनव्हेज सोडलं, ते पण माझ्यासाठी, आणि मला प्राप्त करून घेतलं. तर ह्यावर तुम्ही काय सांगू शकता मिस्टर, की तुम्हाला कसं वाटतंय आता लग्न करून? छान. तुमची राय द्या. छान वाटतं. अजून काय सांगणार? आमटी बनवून झाली या, मी दाखवेल तुमका. बघा ही बघा आमटी. आम्ही आमटीमध्ये ना भजी टाकलं, म्हणजे छोल्याची आमटी बनवलंय, त्याच्यामध्ये मी भजी टाकले बाहेरनं आणून, कारण ती खाऊ बरी लागतं. आणि सेपरेट जर भज्याची आमटी करू गेली ना ती पण चांगली जातात आणि मस्त लागतात. कारण माझ्या माहेरी माझी मम्मी घरी खूप मस्त लागतात ती. असं वाटतं की व्हेज चिकन खातो अशी, म्हणजे ती भजी वगैरे असतात ना ती अक्कीच्या किरवली ना की असं वाटतं की ते चिकनची किंवा पीस वगैरे असं वाटतं, पण मस्त लागतं त्यांनी. ह्या पहिल्यांदा मी ट्राय केलंय. म्हणजे मिस्टर बोलले की छोल्याच्या आमटीमध्ये भजी टाक. सगळी आमटी वगैरे जाता जेव्हा ती उकडताना, लास्टला उकडताना, तेव्हा भजी जराशी जर मोठा असला तर 2 तुकडे करून वगैरे टाकली आणि जराशी आणि एक उकळी दिली ना की मस्त जातात. तर आम्ही ते आज ट्राय केलो, बघूया कसं होता. आणि ह्या साईडला मी कुकर लावलंय भात, आणि हे झालं की आम्ही नंतर जेवतलो. आम्ही आता तुमका आता जेवल्यानंतर भेटायला. आम्ही आता जेवायला बसलो. आता आमचा अर्धा जेवण झाला. कसं झालं? मस्त झाला खरंच? हो. मग मला थँक्यू कोल बोलणार. थँक्यू. वेलकम. चल बाय कर. आपण आता नंतर भेटूया, बाहेर जातो तेव्हा. जेवण आल्यावर तुम्हाला भेटू. जेवून आल्यावर? जेवण झाल्यावर भेटू तुम्हाला. ठीक आहे, चल बाय कर. हे बघा मित्रांनो, आमच्या बिल्डिंग बाहेरची ही तरा अवस्था.
किती चिखल चिखल आहे. ह्याच्यातनं आम्ही गाडी कशी काढायची इथून सांगा बरं. काय आहे हे. खाली नुसतं चिखल खड्डे. इथे तर स्विमिंग पूलच झालंय बघा. वॉक करतोय बाहेर. आम्ही रोज जेवलो की किती 15-20 मिनिटं तरी आम्ही वॉक करतो आणि नंतर मग आम्ही रूमवर जातो. असंच आमचं रोजचं रुटीन आहे. तरी आज नाही आहे पाऊस. हे आमचं रोजचं रुटीन आहे. आणि तिकडे ना, तिकडे समोर दिसते ना, तिथं काही लोक दिसत असतील. झूम केलं तरच दिसणार. हां तिथं. तिकडे ना आमचा रोज बाबू फोनवर बोलत चालत असतो, पण आज नाही आहे तो. नाहीतर रोज तिथं तो आम्हाला भेटतो आणि आम्ही रोज असे फिरत केलं. म्हणजे वातावरण पण आज खूप छान आहे आणि बरं वाटतं. हा हो सॉरी, मला होत नाही वाटावायचं सुक्या नाही तर काल आम्ही जरा बाहेर पडलो आणि शिवरा काय होती ना बारकी. पण आज खूप बरा मस्त वाटतं. अनु असलेला तर आणखी मजा येणार असते, कारण अनु आणि आम्ही अशीच फिरवणार रात्रीची रोज संध्याकाळी. मामा चल ना वॉकिंगला जाऊया करून. खूप मजा वाटत वॉकिंगला. चला बाय. तर मित्रांनो, आम्ही आता वॉक करतो आणि आम्ही घरी जाऊन झोपणार मस्तपैकी. मी झोपणार की नाही मला माहीत नाही, कारण मी एवढी झोपली आहे. सॉरी मराठी. कारण मला झोप येतली की नाही मला कळणार आहे, कारण मी खूप झोपलं आहे. 12:30 वाजल्यापासून 5:15पर्यंत झोपलं आहे मी. म्हणून आता आम्ही वॉक करतो आणि आता मी व्हिडिओ एडिट करते आणि इथेच अपलोड करते, कारण घरात गेल्यावर नेटवर्क भेटणार नाही. इथेच एडिट करते, इकडेच अपलोड करते. आणि आता आम्ही बाय, गुड नाईट. आम्ही आता तुमका भेटाय नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचे ब्लॉग बघा. गुड नाईट. लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.